तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। यामध्ये सर्वप्रथम विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शहरात प्रभात फेरी काढण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या संदर्भात घोषवाक्य देऊन प्रभात फेरी रंगत आणली। यानंतर विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। यामध्ये सुमारे 78 विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या संदर्भात विविध चित्रे काढून चित्रकला स्पर्धेत भाग घेतला। दुपारच्या सत्रात संविधानावर आधारित वक्तृत्व स्पर्धेत शाळेतील जवळपास 22 विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे महत्त्व व विविध कलमांची माहिती दिली। यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय संविधानावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले। पथनाट्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेशभूषा व केशभूषा धारण करून सुंदर पथनाट्य सादर केलं। सदर कार्यक्रमातील चित्रकला स्पर्धेमधून कुमारी वैदेही आठवले वर्ग 8वा हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक कुमारी श्रावणी खांजोडे वर्ग 6वा व तृतीय क्रमांक कुमारी प्रतिमा खंडेराव यांनी पटकावला। प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी नम्रता केनेकर वर्ग 10वा, विवेक उंबरकार द्वितीय क्रमांक इयत्ता 9वी, तर तृतीय क्रमांक कुमारी नेहा वाघोदे हिने पटकावला। पथनाट्य स्पर्धेत इयत्ता 9वीच्या कुमारी दिव्या उमाळे प्रथम क्रमांक, कुमारी भक्ती इंगळे द्वितीय क्रमांक व अनुष्का नागपुरे तृतीय क्रमांक, कुमारी आनंदी वानखडे व समूह यांनी पटकावला। स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत, तर द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक DV इंगळे सर यांच्या हस्ते देण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SP तिजारे तर आभार प्रदर्शन SR निकस यांनी केले। MCN न्यूज मराठी करिता उत्तम आगरकर, जळगाव।